चावला आहे याच्या अंगात जरा जास्तच मस्ती आहे. एवढं पहा. एकदा सांगा चॅनलला सबस्क्राइब करा. अरे इकडे पण विरो नाही आला मी एकलाच करतो का? अथर्व पुरा नाव सांग. तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केली होती, आपण सर्व मंडळांना गणपतीच्या दर्शनासाठी जात होतो. तर आता पोहोचलो आहेत आपण उद्वा नवतरुण मित्र मंडळामध्ये दर्शनासाठी. तर इथे मागे बघू शकता पोरं वगैरे आहेत. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल शिंदापाडच्या राजाचं डेकोरेशन. आता इथलं सुद्धा बाप्पांचे दर्शन घेऊया आणि इथलं सुद्धा डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. इथे सुद्धा आपले मित्र आहेत. तर चला गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन या आणि लगेच पुढच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघूया. जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आता पोहोचले आहेत नवतरुण मित्र मंडळ उद्वा. हा इथला गणपती 11 दिवसांचा असतो आणि इथले सुद्धा बरेचसे मित्र आपल्या ओळखीचेच आहेत. आणि खूप सुंदर अशी मूर्ती आणि खूप सुंदर असं डेकोरेशन वरती बघू शकता. एक ढगासारखं प्रतिमा देण्याचा प्रयत्न केलेला आहे डेकोरेशनमध्ये. आणि मागणं पूर्ण जे मातीचं डेकोरेशन आहे ते केलेलं आहे आणि लाईटिंग वगैरे खूप सुसज्ज पद्धतीने केलेलं आहे. तर 11 दिवसांचा हा गणपती असतो, हा सुद्धा उद्वामध्येच आहे. तर हा आहे आपला तिसरा गणपती. आपण तिसऱ्या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथून आता पुढे आपण निघणार आहेत. बाकी बघा इकडे लहान लहान पोरं सुद्धा आहेत आपले मित्रमंडळ. हे नाव सांग तुमची. नाव काय सांग. नाव काय? अथर्व पुरा नाव सांग. अथर्व मनोज शिंदा. हां पुढे पुढे बोल 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 पुढे सांगत होता. बोल बोल बोल. टीव्हीवर दिसायचं आहे का नाही? असं नको ना करस. आता सांग तुझं नाव सांग. एनी सांग ना तुझं नाव सांग. नाव सांग ना. सांग ना, इज्जत नको घालो. सांग. हां आता सांगायचं आहे. बस बस मग बरोबर बरोबर बरोबर. तर याला ओळखत आहे काय? हां याला ओळखत आहे? कोण होया? गणपती का? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. जा एकदा पाय पडू. जा दोघं पण एकदा पाय पडू. जा लवकर जा लवकर जा लवकर जा लवकर. चला माझ्या अरे चला चला आपल्या अख्खा जाऊ. चला चल 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 ना. हे लवकर. तो पळला तर तोही पळला. तर लहान पोरं आपले लहान भक्त मजन. तर इथे आल्यानंतर खूप सुंदर वाटलं, खूप चांगलं वाटलं. एक लहान आणि एक मोठी मूर्ती, खूप मोठी अशी मूर्ती सुद्धा आणलेली आहे यांनी. आणि 11 दिवसाचा हा गणपती असतो. इथून आपण पुढे निघतोय आता पुढच्या दर्शनासाठी. तर पुढचा डिसाईड करतोय कुठल्या गणपतीकडे जायचं आहे. 2 आहेत, एक मोडगाव किंवा सायवन. तर दोन्ही ठिकाणी जिथला डिसाईड होईल त्या ठिकाणी आपण आता जाणार आहेत. तर तुम्हाला पुढच्या गणपती दर्शन लवकर दाखवतो. मित्रांनो उद्वातून 2 गणपत्यांचे दर्शन घेतलं आम्ही आणि आता सायवनला आलोय. मोडगाव कॅन्सल झालेला आहे. तर इथून आता डायरेक्ट सायवनच्या बाप्पांचे दर्शन घ्यायला चाललोय. तर तुम्हाला जगा आली रे नाही रे. तर हसा नाही एलर्जी दाखवा ना. पण नाश्ताच नाही झाला तर कशी एलर्जी दाखव. अरुणचा विषय एक आहे का? अरुण नाश्ता. मित्रांनो प्रत्येक मंडळात गेलो तिथे अर्ध आम्हाला केळ दिलं. मी अरुणला 2 केळी द्यायला सांगितली. 1 चम्मच शिरा दिला. आम्ही अरुणला 2 चम्मच शिरा द्यायला सांगितला. 1 ग्लास पाणी दिला. मी अरुणला 2 कप चहा पाजला. पण अरुणची खादा नाही काय भरत नाही. तर आता सायवनला ज्यात मला रवीच्या हॉटेलात दिलं काहीतरी द्यायला लागेल असं वाटत आहे. एक तर अडचण करून करून घेऊन आलो. जागा नाही तरी पाहिलं कॉम्प्युटर कसा बसेला आहे. वरून याला भूका लागत आहेत. काय सांगायचं आणून पण आमचीच चूक अशी गोष्ट आहे. तर वरून अजून काय सांगा ट्रॅक पॅन्ट घालून येईल लाज अशी घालवायला. पण 10 गाड्यातून पुढे उतर यो दूरच राहतो. खायला 10 बरोबर पुढं पुढं. तर आता सायवनला पोहोचू आम्ही. सायवनच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पोहोचले आहे. त्यांना फोन करायला लागेल. आणि अरुण एनर्जी आहे ना तर पोहोचेल ना. हां ठीक आहे चालेल. याला पण मजा येते. हे आणलं आहे तर आता पुढचं दर्शन तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात.
मित्रांनो आपण आता जवळपास शेवटून दुसरा असेल इथून सुकटआंब्याला जाऊ. तर हा गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहे सायवनला. जसं की मी तुम्हाला बोललो होतो आपण दाभाडीपासून सुरुवात केली होती. आपण दाभाडीच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आपण उधवा शिंदापाडाला गेलो. त्याच्यानंतर आपण नवतरुण मित्र मंडळ उधवाच्या ठिकाणी पण गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं. आणि आता आलेलो आहेत आपण सायवनला. तर ह्या सायवनच्या बाप्पांचे दर्शन खूप सुंदर अशी मूर्ती आणि जे डेकोरेशन आहे आजूबाजूला ते आपल्या हिमालयाचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न खूप सुंदर आणि केलेलं सुद्धा आहे. आणि सर्व जे इथे बघू शकता हे पाणी वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी आणि छोटंसं आणि सुंदर असं डेकोरेशन तिथे हेलिपॅडसाठी तो दाखवलेला आहे. एक हेलिपॅड उतरवण्यासाठी आणि इकडे घरं वगैरे कापूस वगैरे यूज करून आणि खूप सुंदर असं डेकोरेशन साकारलेलं आहे इथल्या पोरांनी. सध्या इथे पोरामध्ये सर्व आपले छोटे भक्त आहेत सगळे. इकडे बरं आठव बरा सायवनचे मध्ये फार खतरनाक हो व्हिडिओ तेच आहे. इकडे बरं आठवा दिसत एकदा आरडा गणपती बाप्पा मध्ये एकदा आरडाचा जबरदस्त. आता एक जण अख्खे नाव सांगा आपला. चल तू स्टार्ट करायचं घे रे नाव सांग. पाहून सांग ना. ध्रुव प्रदीप. कितीला आहेस? दुसरी. पाहून सांग. दुसरी. दुसरा कोण आहे? माझे नाव पाहून सांग. मी दुसरीला. अजून कोण आहे? तन्मय मिथुन गावित इयत्ता पाचवी. अंश सुनील काटे इयत्ता तिसरी. मयंक हरेश गावित इयत्ता चौथी. साहिल संदीप पवार इयत्ता पाचवी. प्रतीन प्रवीण धूम इयत्ता चौथी. दीपक वाघमारे इयत्ता पाचवी. मेहल मिथुन गावित इयत्ता दुसरी. हो डेंजर आहे हो पहा खतरनाक प्रदीप धूम इयत्ता तिसरी. इकडे आता आठ या. अरे पण आरडा कसा नाचता का नाही तुम्ही? नाचता डीजे वाला गाणे लाव रे. बरं नाचत का नाही? नाचसाल ना एकदम असं आपले गावठी गाणं लाव हो एकदम जबरदस्त. अभी मजा आएगा ना भिड़ो. मजा आया. तर आपले लहान भक्त आहेत भेटलेले आहेत. मोठी पोरं सध्या नाही तिथे कोणी मंडळाचे 2 जण आहेत. दीपेश आहे आपला मित्र तो भेटलेला आहे आपल्याला आणि बाकी सगळं लहान पोरं वगैरे आहेत. तर त्यांचं खूप जास्त मजा वगैरे चालू आहे. याच्या अंगात जरा जास्तच मस्ती आहे. एवढं पहा कोणला दिला तू कोणला हाय करा हॅलो करा हाय एकदा सांगा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर काय करायचा? काय करायचं तर सगळं पण आहे. तर बरोबर बोलला. एकदा सांग ना एकदा बरोबर नाव सांग. हुशार आहे. तर बाप्पांचे दर्शन घेताना खूप चांगलं वाटलं आणि लहान पोरं आहेत आपले लहान मित्र ह्यांना भेटून पण चांगला वाटला. तुम्हाला बेस्ट वाटलं काय भेटून? जास्तच ऊर्जा आहे यांच्या अंगात जास्तच उत्साहात आहेत. तर आता इथून आपण निघूया पुढच्या बाप्पांच्या दर्शनासाठी. जर सुकटआंब्याला फेरी झाली तर तिथून किंवा मग ब्लॉग होणार एंड. तर आपला मित्र आहे ये ना यार नेहमी वेळोवेळी आपल्याला असतात आपल्या कनेक्टेड आहेत आपल्याशी आणि मंडळाचे एक कार्यकर्ते सुद्धा आहेत. ते आहेत आपल्यासोबत आता आणि लहान पोरं वगैरे आहेत. तर भेटूया पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आपण पुढे कुठल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो आता आलोय इथे रवीच्या हॉटेलाशी आणि यायला लागले भूक. अरुणला पुढान तर अरुणला लागले भूक. खास करून अरुणला भूक लागली. तर आता काहीतरी बघू इथे हॉटेलात काय भेटत काहीतरी खाऊ. अरुण पहा कसा खातोय. जात नाही काय नाही घरच्याला. काय पाहिजे तुला बोल. आता वडापाव खाला आता त्याला पण पाणी पण पाहिजे. त्याच्यात आमच्या जायचं दुकान आहे त्याच्यात हवे पाणी बाटली भरून ठेवला. झूम होतं का नाही रे? झूम नाही हो ना? झूम नाही होतो होतं ना झूम. तो करूनच झूम होतो. अरे इकडे पण विरो नाही आला मी एकलाच खातो काय. एक काय झाला अरुण बोलत राहिला यो करून खातो कसा रे.
मित्रांनो मी वडापाव खावडवला, भजी आणली पिंट्यानी भज्या आणल्या आहेत, डोंगर आणलाय भज्याचा डोंगर. चटणी पाहिजे होती रे. ठीक आहे कोण आता अरुण कडून थंडा मागवतो. अरुणी थंडा द्या पाहिजे का नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा. अरुण थंडा देतोस का नाही सांग. थंडा देतो काय दाबाडीची लोक पाहते आहेत. बोल गाव में इज्जत है तो इज्जत रखो. पाटील पाटील पोरगे आता आता भजे खाता पहिले मग पाहू. पुण्याच्या पण पुण्याच्या नाही तटल्या मुंबईच्या पनवेलच्या भजे खा नंतर बघू. नंतर बघू नाही व्हिडिओ चालू आहे. नंतर पण मी विचारणार व्हिडिओ चालू करून. बोल लवकर. अरुणचे पैसे वाचले आहेत कारण की ताईने थंडा आणला आहे. फार खूप हसत आहे. बरं झूम होतं का नाही रे माझ्या कॅमेऱ्यात झूम होतं का नाही. बरं होतं सर. खांबाच्या आडी दबशील तरी पण होडा नाही का तू खांबाच्या आडी दबशील तू दिसशीलच. आणि दाभाडीची लोक तुला पाहतीलच. काय दाभाडीची लोक पाहतात ना माझा व्हिडिओ. मी सांगेन नको पाहिजे. मग ते अजून जास्त पाहतील. तर मित्रांनो आता आम्ही चालोय वास आला. ही सायवनची पुलावर काय रे टाकत सायवनची लोक फार वाट वाजते तो. अखेर पहिला वास अरुणला आला. नाक आहे काय एंटीना अरे तेव्हा तुम्हाला माहिती आहे काय पहिल्या जन्मात आपण ज्या राहतो ना त्याच्या दुसऱ्या जन्मात काहीतरी आपल्याला गुण भेटतो. किंवा मागच्या कुत्रा हवा नाक तेच राहिला बाकी आखा बदली झाला. कुत्रे नाकात पहिला वास येतो तसा यायला येतो पहिला वास. आम्ही माणूसच होतो त्याच्यामुळे आम्हाला नॉर्मलच वास आला. तर पहिला तर नाही वास येईल. आता आम्ही कंट्रोल रिॲक्टच नाही केला भाई. व्हिडिओ मध्ये दिसत आहे एकदम क्लिअरली जे काय आहे त्या. आता व्हिडिओ लावून नाही त्याच्या आधीपासून चालू होता पिंट्या साक्षीदार साक्षीदार. तर आता निघलो आपण सुकट आंब्याकडे. तिथल्या फटकन दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं आणि नंतर मग व्लॉगला समाप्त करू. तर सुकट आंब्यात भेटू डायरेक्ट. आपण शेवटी फायनली शेवटचा बाप्पा आपला सुकट आंबा पाटील पाड्याचा आपण सुरुवात केली होती दाभाडीपासून. आणि सर्व राऊंडमध्ये फिरून आणि आता आपण दाभाडी पाटील पाड्यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहेत. आणि इथलं दर्शन वगैरे घेतलं आहे. माझे मित्र आहेत इथं राहुल आणि त्यांच्या मंडळाचा हा गणपती आहे. तर त्यांचा 7 दिवसांचा गणपती असतो. तर विसर्जनाला त्यांनी आपल्याला आमंत्रित केलं पण आपलंही त्याच दिवशी विसर्जन आहे तर कदाचित येता नाही येणार. पण जर तुम्ही येणार असाल तर विसर्जनासाठी त्यांच्याकडून बॉस म्युझिकल्स डीजेचे आयोजन आहे तर तुम्ही नक्की येऊ शकता आणि भेट देऊ शकता बापांच्या विसर्जनासाठी. तर इथून आता निघूया आपण. बापांचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो फायनली आपण सगळं फिरून आलेलो आहेत आणि हे सगळेजण आता गाडी पाठवतो. तर व्हिडिओला आता आपण इथंच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्व मंडळांचे दर्शन वगैरे घेऊन आलो आहे. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कॉन्सेप्ट कसा वाटला तुम्हाला मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा उद्देश असा होता की जे आपले बाहेरचे गावं वगैरे आहेत आजूबाजूचे मंडळ आहेत ते तुम्हाला एकमेकाच्या मंडळाचं डेकोरेशन आणि सगळं बघायला भेटेल की कुठल्या मंडळामध्ये कसं डेकोरेशन करत आहेत आणि कुठल्या मंडळामध्ये कसं गणपती बाप्पाचं काय कॉन्सेप्ट यूज करतात, कशा पद्धतीने सजावट वगैरे काय जे पण असेल तर ते बघायला दाखवण्याचा प्रयत्न होता ह्या आपल्या 5-6 गावांचा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ठीक आहे. बाय.